Let us learn decimal representation of rational numbers. Today we have learned. Suppose if we use a decimal fraction while dividing the numerator of a rational number by its denominator. बघा आता आपण डेसिमल फ्रॅक्शन शिकून घेणार आहोत. डेसिमल फ्रॅक्शन हे तुम्ही लहानपणापासून शिकत येत आहेत, म्हणजेच न्यूमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये. आता बघा ह्या ठिकाणी आता हा जो काही न्यूमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर फॉर्म आहे आपल्याला हा डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचा आहे. डेसिमल फॉर्म आता बघा ह्या ठिकाणी आपल्याला एक दिसेल ह्या ठिकाणी घेतलेलं वी गेट डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. आता बघा या ठिकाणी डेसिमल रिप्रेझेंटेशन रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर एन अपॉन डी म्हणजे न्यूमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर, म्हणजेच आपण रॅशनल नंबर कशात दाखवतो पी अपॉन क्यू फॉर्म. क्यू इक्वल नॉट 0. पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये आपण रॅशनल नंबर दाखवतो, म्हणजे न्यूमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर. न्यूमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर तर क्यू इक्वल नॉट 0 हा रॅशनल नंबर आहे. मग आता हे बघा एक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आपल्याला ह्या ठिकाणी घेतलेलं तुम्हाला दिसेल 7/4 इज इक्वल टू 1.75. हे उदाहरण दिसेल. आता बघा 7/4 7 इज अ पी व्हॅल्यू, 4 इज अ क्यू व्हॅल्यू, क्यू इक्वल नॉट 0. आता 4 हा 0 नाही, म्हणजे पी 7/4 7/4 मीन्स वॉट पी अपॉन क्यू और क्यू इक्वल नॉट 0. त्याचं त्यांनी उत्तर काढलेलं ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. त्याचं उत्तर काय काढलं आहे 1.75 इन अ डेसिमल फॉर्म. डेसिमल म्हणजेच हा जो काय मध्ये पॉईंट म्हणतो आपण, पॉईंट जो काय बिंदू ठेवलेला आहे त्या ठिकाणी ठेवलेला दिसतोय तुम्हाला, तो बिंदू म्हणजेच काय पॉईंट, म्हणजे डेसिमल पॉईंट आहे. म्हणजेच 1.75 मीन्स वॉट 1.75 मीन्स वॉट 1 is a complete and 7/5 is divided by 100 means what 70 100. 1 is a complete and a remaining part 75 divided by 100 इन अ डेसिमल फॉर्म. ज्याचा डिनॉमिनेटर 10 100 1000 असा ज्याचा फॉर्म आहे डिवायडेशन. म्हणजे इन धिस केस आफ्टर डिवायडिंग 7/4 7ला 4ने डिवायडेशन केलं तर रिमाइंडर काय येतो आहे, रिमाइंडर इज 0. द रिमाइंडर इज 0. याला डिवायडेशन केल्यावरती 1.75 याला डिवायडिंग केल्यानंतर ह्या ठिकाणी कुठेतरी काय होतं पुढे डिवायडेशन होत नाही आहे. आता बघा आता उदाहरणार्थ आपण जर डिवायडेशन करून पाहिलं ह्या प्रोसेसमध्ये करून पाहिलं 7ला 4ने डिवायडेशन केलं तर काय 4 1 जा 4 मीन्स वॉट 7 - 4 3 रिमाइंडर. 3ला डिवायडेशन होत नाही म्हणून आपण काय घेतो डेसिमल पॉईंट घेतो. डेसिमल पॉईंट घेतला तर मग किती झाला 30. म्हणजेच काय करतो आपण त्याला 10ने मल्टिप्लाय करून जातो 30 करून टाकतो. मीन्स डेसिमल फॉर्म घेतला म्हणजे 10ने त्याला मल्टिप्लाय केला या ठिकाणी. सो किती झालं 4 7 जा 28. या ठिकाणी याची डिवायडेशन केलं म्हणजे डिवायडेशन केलं तर किती येईल उत्तर या ठिकाणी 10 - 8 2 3 एक आपण 1 काय म्हणतात त्याला कॅरी केला होता म्हणजे 0चा किती झाला होता 10 म्हणजे या ठिकाणी किती राहिले ते 2 - 2 0. आपण अजून काय म्हणतात त्याला नंबर बाकी आपण अजून एक 0 घेतला 20. 4च्या टेबलमध्ये 20 येतो 4 5 जा 20. म्हणजेच रिमाइंडर किती राहिले ह्या ठिकाणी 0 रिमाइंडर राहिले. मीन्स काय 1.75 हे आता इथं आपल्याला उत्तर दिसतं आहे 1.75 हे उत्तर दिसतं आहे की नाही.
म्हणजे ही इज द प्रोसेस ऑफ डिव्हिजन इज एंड. म्हणजे डिवायडेशनची जी काय क्रिया आहे ती काय झालेली, ती पूर्ण झाली. ती म्हणजे आन्सर जेव्हा रिमाइंडर हा 0 आला त्यावेळेस काय झालं, की डिव्हिडेशन एंड झालेलं आहे, मग सच अ डेसिमल फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर इज कॉल्ड अ टर्मिनेटिंग डेसिमल. सच अ डेसिमल अशा प्रकारच्या डिव्हायडेशनला काय म्हटलेलं आहे, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. सच अ डेसिमल फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर इज कॉल्ड अ टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. म्हणजेच एखाद्या संख्येला सपोज म्हणजेच 5 डिवाइड बाय 4 केलं आपण तर काय येईल, 4 1 जा 4. मग रिमाइंडर किती आला 1. मग काय करणार, डेसिमल फॉर्म घेणार. 1चा किती होता 10. 4 2 जा 8. रिमाइंडर किती राहिले 2. म्हणजे किती झाले 2 मीन्स आपण त्याला काय करणार, डेसिमल पॉईंट घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय होणार 20. 4 5 जा 20. म्हणजेच काय झालं, रिमाइंडर इज 0. म्हणजे 1.25 हे काय झालं, त्या ठिकाणी डिवायडेशन आर completed. This is called as a terminating decimal form in a rational number. म्हणजे रॅशनल नंबरचा आपण काय करू शकतो, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्ममध्ये लिहू शकतो. बट आता आपल्याला काय शिकून घ्यायचं, वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे, तर रॅशनल नंबर कॅन बी रिटर्न इन अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे किंवा काय माहिती करून घ्यायचं आहे, तर एव्हरी रॅशनल नंबर कॅन बी रिटर्न इन अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. म्हणजे जिथं टर्मिनेट होत होता, आता बघा 1.25 हा काय होतो, टर्मिनेट होतो आहे. 10 डिवाइड बाय 2 मीन्स वॉट, 2 1 जा 2, 2 5 जा 10. म्हणजे 5 मीन्स काय, ते पुढे काय डिवायडेशन होणार आहे का, रिमाइंडर काय राहतं आहे का, नाही. जसा 1.25 याच्या पुढे काही रिमाइंडर आहे का, किंवा म्हणजे रिमाइंडर काहीच राहत नाही. त्याच्यामुळे आपलं डिव्हिजन काय होतं आहे, एंड होतं आहे, कंप्लीट होतं आहे. मग अशा प्रकारच्या ज्या काही संख्या आहेत त्याला आपल्याला काय करायचं आहे, टर्मिनेटिंग फॉर्मचं नॉन टर्मिनेटिंग फॉर्म. टर्मिनेटिंग मीन्स वॉट, टर्मिनेट मीन्स काय, संपणे, कुठेतरी थांबणे. तर आपल्याला काय करायचं आहे, नॉन टर्मिनेटिंग फॉर्ममध्ये आणायचं आहे. रिक्युरिंग पुन्हा पुन्हा येणारे. नॉन टर्मिनेटिंग न संपणारे, अखंड. हा काय टर्मिनेटिंग खंड पडतोय, नॉन टर्मिनेटिंग अखंड चालू राहील अविरत. आणि ते पण कसं पाहिजे, रिक्युरिंग म्हणजेच पुन्हा पुन्हा येणारे. अशा फॉर्ममध्ये आपल्याला करायचं आहे, नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग डेसिमल फॉर्म. अशा पद्धतीने आपल्याला पुढे जाणून घ्यायचं. त्यासाठी बघा एक एक्झाम्पल आपल्यासमोर घेऊयात. फॉर एक्झाम्पल 7/6, 7ला 6ने डिवाइड केलं तर काय येतं बघा, या ठिकाणी संख्या दिसते 1.1666. आपण येते का, आपण एक चेक करूयात ती. त्या ठिकाणी 7 डिवाइड बाय 6, 6 1 जा 6, 7 - 6 1. आता किती 1 रिमाइंडर राहिला, 1 रिमाइंडर आहे म्हणून त्याला डिव्हिजन करण्यासाठी आपण काय करणार, एक डेसिमल फॉर्म घेणार. 1 या ठिकाणी 1चा किती होणार 10. आता 6च्या टेबलवर 10 येत नाही, मग काय करणार, 10च्या नियर अबाउट आणि 6च्या टेबलमधला कोण आहे, तर 6 आणि 6 2 जा 12. 12 हा 10पेक्षा बिग आहे. मग आपण काय करणार, स्मॉल नंबर घेणार. कोणता, 6 1 जा 6. 10 - 6 किती आलं, त्या ठिकाणी नंबर 10 - 6 4. 10 - 6 4 रिमाइंडर राहिला. तर 4 जो आहे या ठिकाणी, याचं 4चं काय करणार तुम्ही, 40 केलं. 40 रिमाइंडर झाला तर 40 रिमाइंडरचं काय होईल त्या ठिकाणी, 40. 6च्या टेबलमध्ये 40 येतो का, नाही. पण 40च्या नियर अबाउट नंबर 6च्या टेबलमध्ये 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42. Is 42 is greater than 40, then you can use number 6 6 जा
36 यूज करणार आणि 40 मायनस 36 तर 10 मायनस 6 4 अँड 4 मायनस 3 मायनस 3 इज अ 0. ओके, आता मग 4 झाला म्हणजे 40. परत नेक्स्ट नंबर आला 40ला 6ने डिवाइड करणार का? नाही. मग काय करणार? ह्या ठिकाणी किती घेणार? ह्या ठिकाणी 6. परत 6ने डिवायडेशन केलं. 40 मायनस 36 4. रिमाइंडर किती येतोय? 4 हा रिक्युरी नंबर आहे. म्हणजेच काय झालं ह्या ठिकाणी? 6 इज अ अगेन अँड अगेन. 6 नंबर इज अगेन अँड अगेन. 6ने डिवायडेशन होतच जाईल आणि रिमाइंडर 4 इज अ रिमेनिंग. ओके, नाउ यू कॅन राईट डाऊन दीज नंबर्स as you like. 1.1666. The 6 are recurring number, and these 7/6 is a number is a non-terminating recurring decimal form. You can write down the dot. These are here given. These are means what? The 6 are recurring number, and you can write as you like. That 1.166 above given a dot. You write dot line. You can also give a line here. You have seen here 23 is a numbers more than one number. Then you can write down as like 0.23 is a number, a recurring number. 23 is a recurring. 6 is here only one 6 number. Then you can give a at the top only dot there. Okay, now parts 1 4 2 8 5 7. These numbers are recurring numbers. Then give a top at a line. Black line you have seen. Okay, top of these numbers are recurring numbers. Okay, now see here. Now you can see here. Similarly, a terminating decimal form can be written as non-terminating recurring decimal form. Similarly, your terminating decimal number means terminate होणारा नंबर डेसिमल फॉर्म जो असेल, टर्मिनेटिंग डेसिमल नंबर जो पण असेल नंबर, त्याला तुम्ही कशाला यायचं? कॅन बी रिटर्न ॲज अ नॉन टर्मिनेटिंग रिक्युरी डेसिमल फॉर्ममध्ये लिहू शकतो. तसं लिहू शकतो. आता बघा 7/4 हा नंबर दिसतोय. हा काय टर्मिनेटिंग नंबर आहे. 1.75. यू आर डेसिमल dividation are completed, ended. Remainder is 0. You can write down as in a non-terminating and recurring number. See here 1.750000. म्हणजे कोणत्याही नंबरने 0ला डिवायडेशन केलं तर काय उत्तर येतं? 0. कोणत्याही संख्येने 0ला डिवायडेशन केलं तर काय येतं? 0च उत्तर येतं. ओके, तर ह्या ठिकाणी बघा डॉट मीन्स वॉट? कंटिन्यू 0 आर रिक्युरी. तर 1.750 डॉट दिलेलं आहे. ह्या ठिकाणी डॉट दिला मीन्स काय? की त्या संख्येला काय केलेलं आहे? रिक्युरी केलेलं आहे, म्हणजे वारंवार येणाऱ्या संख्या आहे म्हणून तो तिथे डॉट दिलेला आहे. ओके, यू हॅव सॉल्व द प्रॅक्टिस सेट 1.3. त्याचं बघा आपण एक उदाहरण सोडूया. त्याच्यातलं पहिलं उदाहरण 9/37. हे उदाहरण सोडूयात. कशा पद्धतीने याला काय करायचं? 9/37ला आपल्याला कशा करायचं? राईट डाऊन द फॉलोइंग रॅशनल नंबर इन अ डेसिमल फॉर्म. मग या ठिकाणी 9/37ला तुम्ही डिवायडेशन केलं तर त्या ठिकाणी काय येईल आन्सर?